नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अर्हत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी, धम्मदायाद, धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्याही प्रति मंगलाची कामना करतो। आज दिनांक 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हे विशेष धम्मदेसना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी मेरी जापान की यात्रा या ग्रंथामध्ये आणि त्यांनी जे काही साहित्य लिहिलेले आहे, अभंग गाथा आणि ग्रामगीता खास करून, त्याच्यामध्ये तथागत भगवान बुद्धांविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी एकची कारण, प्रचार व प्रसार प्रभावशाली, तारतम्य नहीं ज्ञानी में तो ज्ञान डूबेगा पानी में, भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण के मनुष्य खाली खोका है। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती दिनांना उजाळा म्हणून आज विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही। आणि म्हणून या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि बमण संस्कृतीतला क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे। म्हणून या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये 25 डिसेंबर 1954, मी नेहमी म्हणत असतो 25 डिसेंबर 1954 ला पुणे जवळ देहू रोड या ठिकाणी बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहाराच्या उद्घाटन प्रसंगी असं म्हणतात, त्यांच्या भाषणामध्ये ते असा उल्लेख करतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता, त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असलेल्या बौद्ध लेण्या, बुद्ध गुफा, आणि या प्राचीन म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध लेण्या आहे, याचाच अर्थ काय की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता। आणि ह्या बौद्ध लेण्या केवळ ध्यान साधनेची, केवळ वर्षावासाची ठिकाणं नव्हती, तर ह्या सर्वच बौद्ध लेण्या बौद्ध धम्माचे प्रचार आणि प्रसार केंद्र होते। हे बौद्ध लेण्या, ह्या संपूर्ण बौद्ध लेण्या एक प्रकारे बौद्ध विद्यापीठच होते। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक बौद्ध लेण्या असेल तर सर्वाधिक बौद्ध भिक्खुणींची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल। म्हणूनच आणि या महाराष्ट्रामध्ये नाणेघाट, बोरघाट, थलघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, त्यासोबतच हे तीनही प्राचीन व्यापारी मार्ग आणि त्याचबरोबर हे बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचे सुद्धा मार्ग होते। नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट कल्याण आणि सोपारा बंदरपर्यंत या ठिकाणी
प्राचीन व्यापारही चालायचा आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा चालायचा. या नाणेघाट, बोरघाट आणि या थलघाट या महाराष्ट्रातील या घाटांमधून सर्वात जास्त नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट या तीनही प्राचीन व्यापारी महामार्गावर बुद्ध लेण्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध लेण्या ह्या जुन्नर शिवनेरीला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये झाला त्या शिवनेरी परिसरामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्यांचा समूह आहे. शिवनेरी जुन्नर परिसरामध्ये ज्या काही सर्व बौद्ध लेण्या आहे ह्या हिनयान पंथीय लेण्या आहे. जसं की लेण्याद्री अष्टविनायक गणपती ही सर्वात मोठी बौद्ध लेणी शिवनेरी जुन्नर परिसरामधली आहे. तिथूनच नाणेघाटाला सुरुवात होत असते आणि ज्या ज्या ठिकाणी बौद्ध लेण्या आहे त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे गड किल्ले आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन बघा, जिथे जिथे शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले आहे त्या किल्ल्यांच्या सभोवताल आपल्याला बौद्ध लेण्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला डोंगर कड्याच्या ठिकाणी बौद्ध लेण्यांचा मोठा समूह दिसतो. आणि म्हणून या प्राचीन भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे असं ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये असं म्हणतात. आणि म्हणून महाराष्ट्र हा प्रांत ओळखला जात होता. तर आजचा दिनविशेष म्हणून देवगिरी दौलताबादचा किल्ला हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. देवगिरी दौलताबाद किल्ला हा प्राचीन बौद्ध स्थळाचं ठिकाण आहे. त्याचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पुनश्च सांगतो, देवगिरी म्हणजेच आता जे नव्यानं नाव आहे दौलताबादचा किल्ला हे प्राचीन काळातील बौद्ध स्थळ होतं, प्राचीन बौद्ध स्थळ होतं, त्याचे एव्हिडन्स आहे. आणि म्हणून आपण किल्ल्याच्या संदर्भात बघूया की बुद्धांच्या कालखंडामध्येच किल्ल्या निर्मितींची सुरुवात झालेली आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसतात. आपण अंगुत्तर निकायामध्ये नगरोपम सुत्त म्हणजे आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याच कालखंडामधून गड आणि किल्ल्यांची सुरुवात किंवा निर्मिती झाली असं आपण म्हणत असतो. परंतु बुद्धांच्या काळापासूनच गड आणि किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. स्वतः तथागत बुद्धच हे किल्ल्याच्या निर्मितीचे संशोधक आहे. आपण जर अंगुत्तर निकायामधलं नगरोपम सुत्त, हे नगरोपम सुत्तामध्ये राजाने आपल्या राज्याचं संरक्षण कसं करायचं, राजाने आपल्या राज्याचं, प्रांताचं, भूभागाचं संरक्षण कसं करायचं याची 7 नियमावली तथागत भगवान बुद्धांनी नगरोपम सुत्तामध्ये दिलेली आहे. आणि या नगरोपम सुत्तामध्ये जे 7 नियमावली आहे त्या 7 नियमावलीमध्ये किल्ला निर्मिती ही सुद्धा एक प्रक्रिया तथागत बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून किल्ला निर्मिती ही तथागत बुद्धांच्याच कालखंडामध्ये आहे. आणि नंतर आपल्याला असं वाटतं की शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याच कालखंडामध्ये ही किल्ला निर्मिती होती. सातवाहन कालखंडामध्ये आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जी किल्ले निर्मितीला सुरुवात झाली, महाराष्ट्रामध्ये किल्ले निर्मितीला जी सुरुवात झाली ती सातवाहन काळापासूनच त्याची पायाभरणी सुरू झाली. आपण जर लोणावळा परिसरामध्ये जर लोहगडचा किल्ला किंवा विसापूरचा किल्ला किंवा शिवनेरी किल्ल्याची पायाभरणी हे सातवाहन काळापासूनच झाली हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये किल्ला निर्मितीला सुरुवात सातवाहन कालखंडामध्ये सुरुवात झालेली आहे. नंतर शिवाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात, शिलाहार राजवंशाच्या कालखंडामध्ये किल्ल्यांची भरभराट आपल्याला झालेली दिसते. आणि म्हणून ज्या आपण जर बघितलं तर मी आजचा जो विषय मांडत आहो की देवगिरी म्हणजे आजचा दौलताबादचा किल्ला हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तर आपण किल्ला म्हणत असतो, गड म्हणत असतो किंवा दुर्ग म्हणत असतो. तर हे किल्ले पहाडी आणि डोंगरावरच असतात. आणि म्हणून एक प्रकारे पहाडीला, डोंगराला गिरी सुद्धा म्हणतात. आणि इथे एक जो शब्द आहे देवगिरी, देव हा शब्द धम्मलिपीतला आहे,
पाली लिपीतला आहे आणि देव हे बुद्धाचं सूचक आहे. देव आणि देवी, देवता, देवा हे सर्व पाली धम्मलिपी मधले शब्द आहे. याच्या ब्राह्मणी धर्माशी काहीही संबंध नाही. देव आणि गिरी, गिरी म्हणजे काय तर पर्वत होत असते, पहाडी होत असते. इकडे गुजराती भाषेमध्ये पर्वताला तिकडे कडिया डोंगर म्हणतात. आपण बडोद्याच्या जवळ कडिया डोंगर नावाच्या बौद्ध लेण्या सुद्धा आहे. डोंगर म्हणजे काय, गुजराती भाषेमध्ये डोंगर म्हणजे डोंगर होत असते आणि कडिया म्हणजे कडा, जसं आपण मराठीमध्ये कडा डोंगर म्हणत असतो. तर आणि साऊथ इंडियामध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याला कोंडा म्हणत असतात. कोंडा म्हणजे काय, हा तेलुगू शब्द आहे. कोंडा या शब्दाचा अर्थ होतो पहाडी, पर्वत किंवा गिरी होत असतो. आणि आपल्याला सर्वात माहित आहे की बौद्ध भिक्षूंच्या ह्या बौद्ध लेण्या ह्या पहाडीवर, डोंगरावर, गिरी पर्वतांमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून साऊथ इंडियामध्ये जे नागार्जुन कोंडा आहे, तर कोंडा म्हणजे काय तर पहाडी, आणि त्या पहाडीवर नागार्जुन नावाचे भिक्खू राहायचे म्हणून त्याला नागार्जुन कोंडा म्हणतात. म्हणून कोंडा म्हणजे पहाडी होत असते आणि कोंडा हा शब्द तेलुगू शब्द आहे. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये किल्ल्याची जी निर्मिती झाली, ते किल्ल्याच्या निर्मितीची सुरुवात सर्वप्रथम राजगिरी म्हणजे राजगृह या ठिकाणाहून मगध प्रांतापासून झालेली आपल्याला दिसते. आणि त्यावेळी मगधचा राजा बिंबिसार, जो बुद्धिस्ट राजा, आणि अजातशत्रू हा सुद्धा त्यांचा सुपुत्र. तर बुद्धाच्याच काळामध्ये आपण सर्वप्रथम मी जो विषय सांगत आहोत, देवगिरी म्हणजे आजचे दौलताबादचा किल्ला, हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्याला काही ऐतिहासिक पुरावे सुद्धा आहे. आणि म्हणून बुद्धांच्या कालखंडापासूनच बौद्ध भिक्खू हे डोंगर, कडा, पहाडी, गिरीमध्ये, दरी खोऱ्यांमध्येच ते वास्तव्य करायचे, वर्षावास करायचे. प्रतिक्रांतीच्या नंतर सुद्धा काही बौद्ध भिक्खू जंगला पहाडात राहत असताना त्यांनी बौद्ध लेण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती केलेली आपल्याला दिसतात. तर बुद्धांच्या काळामध्ये आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया की गिरी म्हणजे काय. जसं देवगिरी किल्ला, तर देव म्हणजे काय, देव हे बुद्धाचे सूचक आहे. देव देवी कोणाला म्हणायचं तर जे बौद्ध भिक्खू आहे, अरहत भिक्खू आहेत. देव हा शब्द मुळातच पाली आहे. ज्या ठिकाणी, ज्या गिरीवर, पर्वतावर, पहाडीवर देवता लोक म्हणजे जे बौद्ध भिक्खू लोक वास्तव्य करतात, म्हणून त्या पहाडीला देवगिरी पहाडी आणि नंतर देवगिरी किल्ला म्हणून ते, आणि आता दौलताबाद किल्ला म्हणून ते प्रसिद्ध झालेला आहे. देवगिरी हे नावच बुद्धिस्ट नाव आहे. देव जिथं देवता लोक म्हणजे बौद्ध भिक्खूंचा वास आहे, अरहत बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी वास करतात, म्हणूनच त्याला देवगिरी पर्वत म्हणतात. आणि नंतर देवगिरी किल्ला आणि आता ते दौलताबाद किल्ला म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. म्हणून सर्वप्रथम आपण गिरी या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊया की गिरी म्हणजे पर्वत होत असते, पहाडी होत असते किंवा डोंगर सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. बुद्धाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तरी भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये सिसुमार गिरी ज्या ठिकाणी भगवंतांनी वर्षावास केला होता, बुद्धाच्याच त्या मगध प्रांतामध्ये राजगिरी, सिसुमार गिरी, वैभारगिरी, विपुलगिरी, रत्नागिरी हे महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे. आणि ओडिसा राज्यामध्ये रत्नागिरी ह्या बौद्ध गुफा आणि बौद्ध विद्यापीठाचं प्राचीन नाव आहे. परंतु रत्नागिरी हा जो शब्द आहे, राजगृह परिसर आहे जो उत्तर भारतामध्ये, बिहारमध्ये राजगृहाच्या परिसरामध्ये भगवान बुद्धांनी वास्तव्य केलेल्या त्या पहाडीचं, त्या गिरीचं नाव आहे राजगिरी, वैभारगिरी, विपुलगिरी आणि रत्नागिरी हा मूळचा शब्द राजगिरी पर्वतातल्या पर्वत समूहामध्ये प्राचीन बुद्धिस्ट स्थळांचं नाव आहे रत्नागिरी. हे रत्नागिरीची सुरुवात राजगृह पर्वताच्या तिथूनच झालेली आहे. म्हणजे मी पुन्हा सांगतो की राजगिरी, वैभारगिरी आणि विपुलगिरी आणि रत्नागिरी हे प्राचीन स्थळ, बुद्धिस्ट स्थळ आहे. बुद्धाने त्या गिरीवर, त्या पर्वतांवर वास्तव्य केलेले आहे. आणि आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये माहीतच आहे की ही जी सिसुमार गिरी आहे, हे मिर्जापूरमध्ये ते विपुलगिरी आहे, वैभारगिरी आहे किंवा रत्नागिरी आहे किंवा राजगिरी आहे, ही सर्व ठिकाणं उत्तर भारतामध्ये, बिहार राज्यामध्ये येतात. आणि आपल्याला माहित आहे
नालागिरी म्हणजे गिरी या शब्दाशी नालागिरी हत्तीचा सुद्धा उल्लेख तिथेही गिरी हा शब्द आपल्याला दिसतो. जातक कथांमध्ये सुद्धा गिरीदंत जातक कथा असा आपल्याला एक जातक कथा सुद्धा आहे. आपण राजगिरीच्या पर्वतामध्ये जर राजगिरीला जर आपण गेलो धम्म सहलीला तिथे गिरियाक नावाचा एक स्तूप आहे. तो खूप उंच पहाडीवर आहे. लोक तिथे जात नाही. राजगिरीच्या परिसरामध्ये पहाडावर गिरियाक नावाचा प्राचीन स्तूप आहे. तर ते तिथे सुद्धा गिरी हा शब्द आपल्याला दिसतो. गिरी या शब्दाचा संबंध केवळ आणि केवळ बौद्ध धर्माशी संबंधित आपल्याला तो दिसतो. गिरी म्हणजे काय तर पर्वत होत असते, पहाड होत असते, डोंगर होत असते किंवा गिरी होत असते. आणि म्हणूनच साचीचं जे प्राचीन नाव आहे, साचीचं प्राचीन नाव कोकणात बेट आहे. आणि साची स्तूप आणि इतर साचीच्या स्तूपासोबत जे सोनारी, सतधारा किंवा भोजपूर नावाचे जे स्तूप आहे, म्हणजे केवळ साची जो स्तूप आहे त्याचं प्राचीन नाव कोकणात बेट आहे शिलालेखांवरून. पण साचीच्या स्तूपासोबतच सोनारी, सतधारा, भोजपूर हे सर्व स्तूप ज्या पहाडीवर आहे त्या पहाडीचं प्राचीन नाव आहे चेतीयगिरी पहाडी. म्हणजे साची स्तूप जो तुम्हाला पहाडीवर दिसतो त्या पहाडीचं नाव किंवा त्या पर्वताचं नाव चेतीयगिरी पर्वत म्हणून ते ओळखलं जातं. म्हणजे इथे सुद्धा गिरी हा शब्द आपल्याला दिसतो. चेतीयगिरी म्हणजे चैत्यगिरी. चेतीयगिरीवरच हा साचीचा स्तूप महान अशोकांनी त्याची सुरुवात केलेली होती. आणि आपण त्या साचीपासूनच 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जे महान सम्राट अशोकाची जी बौद्ध राणी आहे विदिशा देवी, हिचं जे जन्मस्थान आहे ते विदिशा. या विदिशा शहराला लागूनच असलेल्या उदयगिरी ह्या गुप्त काळातील बौद्ध लेण्या आपल्याला दिसतं. या गुप्त काळातील बौद्ध लेण्या आहे. आपण कधीही साचीला गेलं तर विदिशाला उदयगिरीच्या गुप्त काळातील बौद्ध गुफा आहे. आणि त्या बौद्ध लेण्यांच्या वरती आपल्याला अशोक स्तंभाचा पिल्लर आणि बौद्ध स्तूपांचे अवशेष सुद्धा आपल्याला त्या विदिशाच्या उदयगिरी पहाडीवर आपल्याला दिसतात. या उदयगिरी पहाडीवर लागूनच विदिशाला हेलिओडोरस पिल्लर सुद्धा आपल्याला दिसतो. आणि म्हणून ज्या उदयगिरी नावाच्या बौद्ध गुफा 2 ठिकाणी आहे. उदयगिरी नावाच्या बौद्ध गुफा ओडिसा राज्यामध्ये कलिंग देशामध्ये सुद्धा आहे. आणि उदयगिरी नावाच्या बौद्ध लेण्या मध्य प्रदेशातील विदिशा या शहराला एकदम लागून असलेल्या उदयगिरी म्हणजे जिकडून सूर्याचा उदय होत असतो. गिरी म्हणजे काय तर पहाड. तर ह्या उदयगिरी नावाच्या बौद्ध लेण्या सुद्धा इथे सुद्धा आपल्याला गिरी हा शब्द दिसत आहे. आणि कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे. आपल्या कोकण महाराष्ट्र ज्याला सुनापरांत म्हणायचे, इथे सुद्धा रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे. तर हे रत्नागिरी नाव कशावरून पडलेलं आहे तर बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नांचा वास्तव्य करणारं जे बौद्ध भिक्खूंचं जे ठिकाण आहे त्याला रत्नागिरी. गिरी म्हणजे काय तर पर्वत. म्हणजे बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांचं वास्तव्य ज्या ठिकाणी ज्या गिरीवर, पहाडावर, पर्वतावर आहे म्हणून त्याला रत्नागिरी असं म्हटलं जातं. तर हे रत्नागिरी मी तुम्हाला आधीच सांगितलं, रत्नागिरी नावाचं ठिकाण हे राजगृहमध्ये बिहारमध्ये होतं. आणि दुसरं रत्नागिरी हे राजगृहमध्ये रत्नागिरी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे कोकणामध्ये. आणि रत्नागिरी नावाच्या ओडिसाला बुद्धिस्ट लेण्या सुद्धा आहे. आणि रत्नागिरी नावाचा किल्ला सुद्धा आपल्या कोकणमध्ये आहे. तर हे रत्नागिरी म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून हे त्रिरत्नागिरी आहे, जिथे बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नाचं वास्तव्य आहे म्हणून त्याला रत्नागिरी असं म्हणतात. आजही आपण छत्तीसगडमध्ये जर गेलं तर रतनपूर नावाचा जिल्हा आहे. हे सुद्धा रतनपूर काय आहे तर हेच ते आहे बुद्ध रतन, धम्म रतन आणि संघ रतन. तर अशा पद्धतीने जिथे जिथे रत्नागिरी, रतनपूर किंवा रत्नापूर असे ठिकाण नावं आपल्याला दिसतात तर ही बुद्ध धम्माशी संबंधित नावं आहे. आणि आपण गिरी हा जो शब्द आहे, गिरी हा शब्द मुळातच धम्म लिपीतला आहे, पाली लिपीतला आहे. गिरी म्हणजे काय तर पर्वत होत असते, पहाड होत असते. आणि पर्वत पहाडीचा बौद्ध भिक्खूंशी मोठ्या पद्धतीने संबंध आहे. तर कलिंग देश आता ओडिसा राज्य म्हणून ते ओळखलं जातं. तर कलिंग देशामध्ये सुद्धा आजही रत्नागिरी, ललितगिरी, पुष्पगिरी, उदयगिरी, खंडगिरी, वज्रगिरी आणि उदयगिरी नावाच्या मोठ्या प्रमाणात बौद्ध गुफा आणि बौद्ध विद्यापीठाची स्थळं ओडिसा राज्यामध्ये आहे. म्हणजे तिथेही गिरी हा शब्द आपल्याला दिसतो.
उत्तर भारतामध्ये सुद्धा पावागिरी किंवा कुंडलगिरी हा आपल्याला शब्द दिसतो. नाशिकमध्ये जर तुम्ही गेले तर गोदावरी नदीच्या ठिकाणी नाशिक शहर हे ब्रह्मगिरी पर्वत, तर हे ब्रह्मगिरी पर्वत कुठे आहे, तर ब्रह्मगिरी पर्वत हे नाशिकला आहे. इथे सुद्धा गिरी हा शब्द आपल्याला दिसतो. तर नाशिक शहराला लागून असलेलं जे ब्रह्मगिरी पर्वत आहे, तर हे ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्म या शब्दाचा अर्थच होतो धम्म. धम्म म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच धम्म. जसे 4 प्रकारचे ब्रह्मविहार बुद्धाने सांगितलेले आहे, 4 प्रकारचे ब्रह्मविहार. तर 4 प्रकारचे ब्रह्मविहार, तर ब्रह्मगिरी हे नाशिकचं एक पर्वत एक शृंखला आहे. तर त्याचं नाव ब्रह्मगिरी हे नाव बुद्धिस्ट नाव आहे, जिथे धम्म वास करायचा, बौद्ध भिक्खूंचा वास करायचा. म्हणून नाशिकच्या बाजूला असलेले जे ब्रह्मगिरी ठिकाण आहे हे प्राचीन बौद्ध भिक्खूंच्या ठिकाण आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की नाशिकला सातवाहन काळातील बौद्ध लेण्या सुद्धा आहे, त्रिरश्मी बौद्ध लेण्या. आणि अशा प्रकारे नाशिकला जो ब्रह्मगिरी, तर ब्रह्मगिरी म्हणजेच तिथे सुद्धा गिरी हा शब्द आपल्याला दिसतो. आणि महाराष्ट्रामध्ये जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला आपल्याला ब्रह्मपुरी असा तालुकाही दिसतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे ब्रह्मगिरी हे नाशिकला दिसते, ब्रह्मपुरी तालुका आपल्याला कोल्हापूरला दिसतो आणि ब्रह्मपुरी हे सुद्धा आपल्याला चंद्रपूरला सुद्धा ब्रह्मगिरी. तर ब्रह्म हा शब्द बुद्ध धर्माशी संबंधित आहे. ब्रह्म म्हणजे काय, तर 4 ब्रह्मविहार याच्याशी संबंधित. आणि म्हणून अशा प्रकारे गिरी हा शब्द बुद्धिस्ट शब्द आहे, पाली शब्द आहे. आपण शिवनेरी किल्ल्याच्या बुद्ध लेणीमध्ये एका ठिकाणी गिरीभूती नावाच्या व्यापाऱ्याची पत्नी शिवपालनिका हिच्या त्या व्यापारी राजाने, गिरीभूती नावाच्या राजाने ही शिवनेरी बुद्ध लेणी तिचं खोदकाम केलेलं आहे. तर गिरीभूती नावाचा एक बुद्धिस्ट राजा शिवनेरीची बुद्ध लेणीमध्ये त्याचं योगदान आहे, ते आपल्याला शिवनेरीच्या लेणीमध्ये पाली धम्मलिपीमध्ये दिसतं. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी कान्हेरी, मुंबईच्या जवळ असलेली कान्हेरी बुद्ध लेणी, परंतु जे कान्हेरी बुद्ध लेणी आहे तिथे सुद्धा गिरी शब्द आपल्याला दिसतो. तिला कन्हागिरी, कन्हा म्हणजे काय, तर काळा पर्वत. कन्हागिरी पर्वतावरच त्या पर्वताचंच नाव, मुंबईला ज्या कान्हेरी जगप्रसिद्ध बुद्ध लेण्या आहे, तर त्या बुद्ध लेण्या जिला कान्हेरी बुद्ध लेणी म्हणतात किंवा तिला कन्हागिरी बुद्ध लेण्या सुद्धा म्हणतात. आणि तेलंगणामध्ये सुद्धा वेमगिरी किंवा फणीगिरी म्हणजे दक्षिण भारतामध्ये तेलंगणा प्रांतामध्ये जे बौद्ध स्थळांची नावं आहे फणीगिरी आणि वेमगिरी, हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्तूपांची ठिकाणं सम्राट अशोक आणि सातवाहन काळातील आपल्याला दिसतात. म्हणजे दक्षिण भारतामध्ये सुद्धा वेमगिरी आणि फणीगिरी नावाचे प्राचीन बौद्ध महास्तूपांचे ठिकाण आहे. आपण ज्या नाग विदर्भामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये, या नाग विदर्भ महाराष्ट्रामध्ये सुद्धा मेळघाट परिसरामध्ये मुक्तागिरी नावाचा पर्वत आहे. तर मुक्ता कोण आहे, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, बुद्धाच्याच कालखंडामध्ये थेरी गाथामध्ये उल्लेख आहे की एक बुद्धांच्या एका भिक्खुनी शिष्याचं नाव मुक्ता होतं. बुद्धाच्याच काळामध्ये मुक्ता नावाची भिक्खुनी होती. आणि नंतर गोरखनाथाची जी शिष्या होती, जी वज्रयोगिनी भिक्खुनी होती सिद्धनाथ पंथीय, तिचं नाव सुद्धा मुक्ता होतं. आज जो मुक्तागिरी पर्वत अमरावतीला दिसतो, तर हा मुक्तागिरी पर्वत सुद्धा मुक्ता नावाच्या वज्रयोगिनी भिक्खुणीवरून ते नाव पडलेलं आहे. तिथे सुद्धा गिरी म्हणजे पर्वत हा शब्द आपल्याला दिसतो. आणि या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये विंध्यागिरी पर्वत, जो विंध्यागिरी पर्वत खऱ्या अर्थानं मध्य प्रदेशामध्ये येतो, तर या विंध्यागिरी पर्वतांच्या रांगेमध्ये वाघ नावाच्या म्हणजे बाघ नावाच्या जगप्रसिद्ध बौद्ध गुफा आणि धर्मराजेश्वर नावाच्या बौद्ध गुफा आपल्याला विंध्यागिरी पर्वतामध्ये किंवा तिला विंध्यांचल म्हणतात, ते आपल्याला दिसतात. आपण राजस्थानमध्ये जर गेलो तर राजस्थानमध्ये सुद्धा जो आबू पर्वत आहे त्याला अर्बुदगिरी पर्वत म्हणतात. अर्बुदगिरी राजस्थानला पहाड आहे, थंड हवेचं ठिकाण अर्बुदगिरी. जेम्स टॉड नावाचा इतिहासकार पुरातत्वविद असं म्हणतो की राजस्थानला जे अर्बुदगिरी पर्वत आहे, अर्बुदगिरी पर्वत, तर हे अर्बुदगिरी दुसरं तिसरं काय नसून अर्हत बुधगिरी म्हणजे अर्हत बुधगिरी पर्वत आहे. म्हणजे इतिहासकार जेम्स टॉड, ज्यांचं पुस्तक आहे राजस्थानचा इतिहासकार आहे ते, तर त्यांनी ज्याला
आबू पर्वत म्हणतात. म्हणजे राजस्थानला जो आबू पर्वत आहे, म्हणजे मी पर्वत, गिरी, पहाड आणि डोंगर दऱ्याचा बुद्धाशी काय संबंध आहे मी ते सांगत आहो. तर राजस्थानला जो आबू पर्वत आहे किंवा अर्बुद पर्वत आहे, तर हा आबू पर्वत किंवा अर्बुदगिरी पर्वत हा दुसरा तिसरा काय नसून अरहत बुध पर्वत किंवा अरहत बुधगिरी पर्वत म्हणून ते आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण पेशव्यांनीच जेव्हा शिवाजींचं राज्य केलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील सर्वच बौद्ध लेण्यांवर आणि प्राचीन बौद्ध विहारांवर कब्जा झाला. ब्राह्मण पेशव्यांच्याच कालखंडामध्ये विठ्ठल मंदिर जे पंढरपूरचं आहे त्याच्यावरही कब्जा झाला आणि ब्राह्मण पेशव्यांच्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांवर कब्जा झालेला आहे. त्याचं उदाहरण म्हणजे शिवनेरी जुन्नरला असलेली अष्टविनायक नावाची लेण्याद्री बुद्ध लेणी. लेण्याद्री बुद्ध लेणी मधली जिथं अष्टविनायक गणपती ब्राह्मण पेशव्यांनी जाणीवपूर्वक तिथे अतिक्रमण केलेलं आहे. तर ब्राह्मण पेशव्यांनीच खऱ्या अर्थाने अष्टविनायक लेण्याद्री बुद्ध लेणीमध्ये तिथे गणपती बसवलेला आहे. तर तिथे सुद्धा लेण्याद्री ही जी बुद्ध लेणी आहे तिथे एकूण 30 बौद्ध लेणी आहे. तर लेण्याद्री म्हणजे काय, तिथे सुद्धा लेण्याद्रीचा तो अपभ्रंश लेण्यागिरी आहे. लेण्यागिरीच ऍक्च्युली तो शब्द आहे, पण लेण्यागिरी म्हणजेच लेण्याद्री होय. आणि लेण्याद्री हे म्हणजे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. हे पुणे जुन्नर शिवनेरीला लागून असलेल्या लेण्याद्री बौद्ध गुफा आहे. तर त्याला लेण्यागिरी पर्वत असं म्हटलं तरी चालेल. लेण्यागिरीवरूनच ते लेण्याद्री झालेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री कुशीमध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहेत त्याला सह्याद्री असं म्हणण्यापेक्षा ते सह्यागिरीच आहे एक प्रकारे. आणि म्हणून संपूर्ण बौद्ध लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. आणि म्हणून ह्या सर्व बौद्ध लेण्या डोंगर, पहाड, गिरी पर्वतामध्येच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे जिथे गडकिल्ले आहे तिथे तिथेच बौद्ध लेणे आपल्याला दिसतात. सातपुडा पर्वतरांगा जिथे सालबर्डी आणि नागद्वार पचमढीच्या बुद्ध लेणे आहे. सातपुडा किंवा त्याला सप्तगिरी पर्वत सुद्धा असं म्हणतात. आणि आपण गुजरातमध्ये जर गेलं तर गुजरातमध्ये सुद्धा गिरिनार, आता त्याला गिरनार म्हणतात काही लोक, किंवा जुनागड किंवा गिरनार, तिथे गड आणि गिरी हा शब्द आपल्याला दिसतो. गिरिनारच्या किंवा जुनागडच्या बौद्ध लेण्या गुजरातमध्ये आहे. म्हणजे तिथे सुद्धा गिरिनार किंवा जुनागड हा शब्द आपल्याला दिसतो. या गिरिनार किंवा जुनागडला महान सम्राट अशोकाचा सर्वात मोठा शिलालेख आपल्याला दिसतो. तिथेच जुनागड गिरिनारला महाक्षत्रप रुद्रदामन नामाच्या बौद्ध राजाचा सुद्धा आपल्याला शिलालेख त्या ठिकाणी दिसतो. आणि अशा प्रकारे मोरगिरी हा जो शब्द आहे हा भरू स्तूपाच्या शिलालेखांवर आपल्याला सापडतो. दुसरी गोष्ट, नांदेड जिल्ह्याचं नाव हे नंदगिरी होतं. नंदगिरी हे आज जे नांदेड जिल्हा आहे या नांदेड जिल्ह्याचं प्राचीन नाव नंदगिरी होतं. आणि नंद हा एक नागवंशी बुद्धिस्ट घराणं होतं. नंद राजांची शाखा या भारतामध्ये होती आणि म्हणून नंद या शाखेनंतर मौर्य घराण्यांचं राज्य या भारतामध्ये होतं. आणि म्हणून नांदेड जिल्ह्याचं प्राचीन नाव नंदगिरी होतं. आणि आपल्याला माहित आहे या प्राचीन नंदगिरीमध्ये म्हणजे आजच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार नावाचा किल्ला आहे. कंधार किल्ल्यावर सुद्धा, कंधार म्हणजे गांधार, आपल्याला माहित आहे अफगाणिस्तान मधलं गांधार जिथे बुद्धाची पहिली मूर्ती तयार झाली होती, या गांधार शब्दाचाच अपभ्रंश कंधार आहे. आणि कंधार म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्याला प्राचीन नंदगिरी म्हणायचे तिथे कंधार नावाचा किल्लाही आहे. आणि कंधार या ठिकाणी प्राचीन बुद्ध मूर्ती सुद्धा सापडलेली आहे. ती सध्या कंधारच्या बुद्ध विहारामध्ये ठेवलेली आहे. आणि कंधार किल्ल्यावर सुद्धा बेसॉल्ट पत्थरामधली राष्ट्रकूट काळातील बुद्ध मूर्ती सुद्धा आपल्याला दिसतात. तर गांधार या शब्दाचाच अपभ्रंश कंधार आहे. आणि कंधार नांदेड जिल्ह्यामधलं कंधार हे प्राचीन काळातील बौद्ध प्राचीन ठिकाण सुद्धा आहे. याच नांदेड म्हणजे त्यावेळच्या प्राचीन नंदगिरीमध्ये माहूरगडच्या बुद्ध लेण्या आहे. या माहूरगडच्या बुद्ध लेण्या वास्तविक पाहता ते माहूरगड नसून ते महारगड आहे. आणि या माहूरगडला राष्ट्रकूट काळातील बौद्ध लेण्या आहे. या राष्ट्रकूट काळातील माहूरगडच्या बुद्ध लेण्यांवर तिथे सुद्धा रामगडचा किल्ला आहे.
मी तुम्हाला आधीच सांगितलं, जिथं जिथं गड किल्ले तिथे तिथे बुद्ध लेण्या, म्हणून माहूरगडला बुद्ध लेण्याही आहे आणि तिथे किल्लाही आहे. आणि म्हणून माहूरगडला जो किल्ला आहे त्याला रामगड किल्ला म्हणतात. त्याचं रामगड नाव कशावरून पडलेलं आहे? जिथे भिक्खू संघाच्या आरामाचे ठिकाण, जे संघाराम, संघाराम म्हणजे काय? जिथे भिक्खू संघाचा आराम असतो, वर्षावास असतो, वास्तव्य असतो, म्हणून त्याला संघाराम म्हटलं जातं. म्हणून संघाराम या शब्दाचाच अर्थ तिथे रामगड असा झालेला आहे. म्हणून माहूरगडचा किल्ला आणि तिथे लेण्या सुद्धा आहे सातवाहन काळातील. तर ह्या सातवाहन काळातील माहूरगडच्या बौद्ध लेण्या सातवाहन काळ आणि वाकाटक काळ आणि राष्ट्रकूट काळातील आहे. आणि म्हणून माहूरगडच्या बौद्ध लेण्या, माहूरगड हे एकेकाळी प्राचीन बौद्ध भिक्खूंचं केंद्र होतं. आणि या माहूरगडचा जो किल्ला आहे तो नागगोंड राजांनी बांधलेला आहे. जिथे जिथे गड आणि किल्ले आहे तिथे तिथे बौद्ध लेण्या आहे. इकडे भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पवनीचा महास्तूप आहे प्राचीन, आणि या पवनीला म्हणजे भंडारा जिल्ह्यातील पवनीला सम्राट अशोकाचा महास्तूप आहे. एकूण 6 महास्तूपाचे अवशेष प्राप्त झालेले आहे आणि तिथे सुद्धा पवनीला सुद्धा किल्ला आहे. आणि इकडे जालना जिल्ह्यामध्ये जर गेलो तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा भोकरदन नावाच्या वाकाटक नागवंशीकालीन बौद्ध लेण्या आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये रोहिलगड नावाचा किल्ला आहे आणि रोहिलगड किल्ल्याच्या पायथ्याशी रोहिलगड नावाच्या बौद्ध लेण्या आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे, जालना जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बौद्ध लेणी आहे. एक भोकरदन बुद्ध लेणी आणि दुसरी रोहिलगड बुद्ध लेणी. या रोहिलगड बुद्ध लेणी जालना जिल्ह्यात रोहिलगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील जे माणिकगड किल्ला आहे, हा माणिकगड किल्ला गहिलू नावाच्या नागवंशी राजांनीच बांधलेला आहे. या माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा परिसरामध्ये बौद्ध अवशेषांचं आपल्याला भांडार दिसतं. आणि आपल्याला माहित आहे, चंद्रपूर ताडोबा अभयारण्यामध्ये संघारामगिरी, ज्याला रामदेगी म्हणतात, ते वास्तविक पाहता ते रामदेगी नसून ते संघारामगिरी आहे. आणि संघारामगिरी सुद्धा हे ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यातील हे प्राचीन बौद्ध भिक्खूंचं प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि म्हणून जिथे जिथे गड किल्ले आहे तिथे तिथे बौद्ध लेणे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजीचा, मी यापूर्वी सांगितलं, शिवाजीचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर नाही तर शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये झालेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजीचा जन्म सुद्धा शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये झाला. शिवाजीचा राज्याभिषेक असेल, जन्म असेल, त्यांचं संपूर्ण बालपण असेल, हे किल्ल्यांवरच, गड किल्ल्यांवरच, गिरी पहाडांवर झालेलं आहे. जिजाऊंचं जे सासर आहे, महासाहेब जिजाऊसाहेब भोसले यांचं जे सासर आहे ते वेरूळच्या बुद्ध लेणी आहे. वेरूळच्या बुद्ध लेणी ही जे तिथे मालोजीरावांची अजूनही गढी आपल्याला दिसते. म्हणजे जिजाऊ महासाहेबांचं जे सासर आहे, ज्या ठिकाणी तिला देण्यात आलं होतं, भोसले कुळांचं ते पूर्वजांचं गाव आहे वेरूळ. वेरूळ बुद्ध लेणीपासूनच मालोजीरावांची गढी आजही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून जिजाऊ आणि शहाजींचा विवाह हा देवगिरी किल्ल्यावर झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जिजाऊ ही यादव म्हणजे काय तर उत्तर भारतामध्ये त्याला यादव म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये जाधव म्हणतात. आणि आपल्याला माहित आहे, बुद्धाच्या काळामध्ये सुजाता जिने बुद्धाला खीरदान केले होते ती यादव कुळातलीच होती. आणि म्हणून जाधव यादव हे बुद्धिस्ट राजे होते. आपण नाशिकच्या त्रिरश्मी लेण्या जर बघितल्या तर तिथं आहिर, आभीर आणि यादव हे एकच लोक आहे. आहिर, आभीर आणि यादव म्हणजे त्रिरश्मीच्या एका बौद्ध लेण्यामध्ये आभीर राजा ईश्वर सेन यांनी या बुद्ध लेण्यांचं दान केलेलं आहे असं आहे. म्हणून यादव, आभीर आणि आहिर हे प्राचीन काळातील बुद्धिस्टच लोक होते. आणि म्हणून जो मी इतिहास सांगत आहोत देवगिरीचा किल्ला, तर देव म्हणजे काय, हे बुद्धाचं सूचक आहे. देव म्हणजे काय, देवता लोक, म्हणजे बौद्ध भिक्खूंचं ज्या ठिकाणी, ज्या गिरीवर, गिरी म्हणजे काय तर पहाडावर जे वास्तव्य आहे, म्हणून त्याला देवगिरीचा किल्ला असं म्हटलं जातं. तर हा देवगिरीचा किल्ला ईसापूर्व 200 वर्षापूर्वी निर्माण करण्यात आला आहे. आणि हे देवगिरी प्राचीन बौद्ध स्थळ होतं. प्राचीन बौद्ध अवशेष त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंच्या धम्म आणि बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र हे देवगिरी किल्ला होतं. त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू वर्षावास करायचे. आणि म्हणून 12व्या शताब्दीमध्ये जो मोहम्मद बिन तुगलक आहे,
त्याचं नाव देवगिरीच होतं, पण दौलताबाद किल्ला हे नाव कशावरून पडलेलं आहे तर दिल्लीचा जो मोहम्मद बिन तुगलक यांनी 1327 मध्ये देवगिरी हे नाव बदलवून दौलताबाद किल्ला असं ते त्यांनी नाव ठेवलेलं आहे. म्हणून स्वतः जे इतिहासकार आहे, पुरातत्वविद आहे जेम्स टॉन्ड यांनी सुद्धा या देवगिरी किल्ल्याला भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ते त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये वर्णन केलेलं आहे की देवगिरी हे एकेकाळी प्राचीन बौद्ध स्थळ त्यांनी ते बघितलेलं आहे. आणि म्हणून विजयनगर आणि हम्पीचे जे यादव आहे हे प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्ट लोक होते, वज्रे आणि बुद्धिस्ट राज्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या देवगिरी दौलताबादच्या किल्ल्याला भेट दिली होती. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधली त्या देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ल्याला भेट दिली होती. बाबासाहेबांचा त्या देवगिरी दौलताबादच्या किल्ल्यावर अपमान सुद्धा मुस्लिम बांधवांनी केलेला होता. बाबासाहेबाला फ्रेश व्हायचं होतं, पाणी प्यायचं होतं आणि म्हणून तिचे मुस्लिम लोक बाबासाहेबांवर रागाने धावून आले होते. बाबासाहेबांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अपमान केला होता आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी तो प्रसंग वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. म्हणजे या भारतातील मुस्लिम लोकांना सुद्धा जातीयतेचा रोग लागलेला आहे, पण हा रोग ब्राह्मणी धर्माकडूनच त्यांना त्याची लागण झालेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देवगिरी म्हणजे या दौलताबाद किल्ल्याला भेट दिलेली होती त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणून मी यापूर्वी सुद्धा विषय तयार केला की देव, देवी, देवता हे सर्व पाली शब्द आहे. हे बुद्ध आणि बौद्ध भिक्खूंशी संबंधित असलेले, रिलेटेड असलेले संबंध आहे, शब्द आहे. बुद्धाच्याच काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की देवदत्त, बघा देवदत्त नावाचा भिक्खू होता, आपल्याला माहितच आहे. तिथे देव आणि दत्त, तर देवदत्त, देव हा शब्द मुळातच धम्मलिपीतला आहे, पाली शब्द आहे का नाही. बौद्ध भिक्खूंचंच नाव देवदत्त आहे. किंवा ज्या ठिकाणी देव असेल, देवी असेल किंवा देवगण असेल, देव आणि गण, देवगण हा नाव हे ब्राह्मणांमध्ये दिसतं, पण देवगण हा शब्द पाली आहे. देव म्हणजे काय तर श्रेष्ठ, गण म्हणजे काय तर जे गण व्यवस्थेतील लोक. तर देव, देवी, देवता, देवा आणि हे जे देवगण आहे हे सर्व पाली धम्मलिपी मधले शब्द आहे. तर ज्या गिरीवर जे देव लोक वास्तव्य करतात म्हणून त्याला देवगिरीचा किल्ला किंवा देवगिरीचा किल्ला किंवा आता ते दौलताबादचा किल्ला हे नाव नंतर पडलेलं आहे. आपल्याला माहित आहे की देवपुत्र मारसेना, इथे सुद्धा आपल्याला म्हणजे बौद्ध धर्मामध्ये देवपुत्र मारसेना जे पंचमारसेनामध्ये आपल्याला दाखवलं तिथे सुद्धा देव हा शब्द आपल्याला दिसतो. किंवा आपण तावंतिसा देवा म्हणतो, तर तावंतिसा देवतावरूनच मग ब्राह्मणांनी 33 कोटी देवा असं बनवलेलं आहे. भरवूतच्या स्तूपावर, जो भरवूतचा प्राचीन स्तूप आहे मध्य प्रदेशात, तिथे अभिलेखांवर तथागत बुद्धाला महादेव म्हणून असा उल्लेख अभिलेखांमध्ये प्राप्त झालेला आहे. बुद्धालाच महादेव म्हणतात, देवादी देवही म्हणतात आणि बुद्धालाच हे देवादी देव किंवा महादेव हे सर्व शब्द बुद्धासाठीच होते. आणि आपल्याला माहित आहे सम्राट अशोकांनी स्वतःला देवानंग पियदस्सी म्हटलंय. देवानंग पियदस्सी ही सम्राट अशोकाची पदवी आहे. देवानंग पियदस्सी म्हणजे जो देवताओं का प्रिय आहे. देवता म्हणजे कोण? बौद्ध भिक्खू आणि बौद्ध भिक्खुनींना प्रिय असलेला, त्यांच्या जवळचा असलेला, म्हणून तो देवानंग पिय. आणि सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी आहे बौद्ध राणी शाक्य कुमारी, तिचं नाव सुद्धा देवी होतं. आणि देवी म्हणजेच तिला विदिशा देवी, सिरी देवी किंवा महादेवी म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. बुद्धांच्याच काळामध्ये आजही उत्तर भारतामध्ये देवी आणि हा देव शब्द आधार कार्डवर तिथल्या महिला मांडतात. म्हणजे आपण बौद्ध साहित्यामध्ये बघितलं की माया देवी, मल्लिका देवी, कुमार देवी जी गहडवाल बौद्ध वंशी राणी होती, किंवा शिवला देवी, विदिशा देवी, हे सर्व शब्द बुद्धिस्ट आहे. छत्तीसगडमध्ये आजही भोंगापालला बुद्धाला बुढा देव किंवा बडा देव म्हणून पूजल्या जातं. भोंगापाल हे ठिकाण प्राचीन बौद्ध स्थळ आहे बस्तर जिल्ह्यामध्ये, छत्तीसगडमध्ये. मी गेल्या वर्षीच तिथे जाऊन आलेलो आहे. किर जंगलामध्ये, ज्याला महाकांतार प्रदेश म्हणतात, तर त्या महाकांतार प्रदेशामध्ये आजही आदिवासी नागवंशी जे आमचे मूल बौद्ध बांधव आहे, आजही ते बुद्धाला बुढा देव किंवा बडा देव म्हणून ते त्यांची पूजा करतात. बडा देव म्हणजे काय तर मोठा देव, बुढा देव, बडा देव किंवा बुढा देव म्हणून ते आजही नागवंशी बौद्ध लोक त्याची मूलनिवासी बांधव पूजा करतात.
आणि बौद्ध धर्मामध्ये देवधम्म नावाची जातक कथा सुद्धा आहे. म्हणजे जातक कथेमध्ये सुद्धा देव या शब्दाचा प्रयोजन आपल्याला दिसतं. आणि अनेक बौद्ध भिक्खूंची नावं देव या शब्दांशी संबंधित आहे. जसं की महादेव, आर्यदेव नावाचे भिक्खू होऊन गेले, जयदेव नावाचे बौद्ध भिक्खू होऊन गेले, किंवा शांतीदेव नावाचे बौद्ध भिक्खू होऊन गेले, किंवा नागदेव असेल, विश्वदेव असेल, मित्रदेव किंवा नामदेव. आणि सम्राट कनिष्काचा जो पणनातू आहे, बौद्ध सम्राट कुशाण कनिष्क राजा, बौद्ध सम्राट वासुदेव. वासुदेव हा सम्राट कनिष्काचा नातू आहे आणि तो सुद्धा वासुदेव हा बौद्ध राजा होता. आणि देवरक्षित नावाचा एक बौद्ध भिक्खू सुद्धा कुशाण काळामध्ये होऊन गेलेला आहे. आणि पाल जे बौद्ध राजे होऊन गेले, पाल बौद्ध राजवंश, त्या पाल बौद्ध राजवंशामध्ये सुद्धा देवपाल नावाचा बौद्ध राजा होऊन गेला आहे. या भारतामध्ये जे गुप्त बौद्ध राजे होऊन गेले, गुप्त बौद्ध राजांमध्ये सुद्धा देवगुप्त नावाचा एक बौद्ध राजा होऊन गेलेला आहे. म्हणजे देवपाल नावाचा पाल बौद्ध राजा आणि देवगुप्त नावाचा गुप्त बौद्ध राजा सुद्धा होऊन गेला आहे. म्हणून देवी देव हे पाली बुद्धिस्ट शब्द आहे. आणि म्हणून अनागारिक धम्मपाल ज्यांनी महाबोधी महावीराचा लढा सुरू केला होता त्यांना सुद्धा देव मित्र अनागारिक धम्मपाल असं म्हटल्या जातं. आणि म्हणून गड, किल्ले, गिरी, पर्वत यांचा बौद्ध भिक्खूंशी मोठा संबंध आहे. म्हणून गड म्हणजे काय तर किल्ला, किल्ला म्हणजेच काय तर गड, आणि गड म्हणजे काय तर दुर्ग सुद्धा होते. जिथं जिथं शिवाजी राजांचे गड किल्ले आहे किंवा जिथं जिथं गड किल्ले आहे तिथे तिथे बौद्ध लेणी किंवा बौद्ध स्थळ होती. आणि आजही बौद्ध लेणी आहे. जसं हरिश्चंद्रगड हे अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्रगडला सुद्धा बौद्ध लेणी आहे पहाडीवर. आणि जसं जालना जिल्ह्यामध्ये रोहिलगड तिथे किल्ला आहे आणि रोहिलगड बुद्ध लेण्या सुद्धा आहे. जसं माहूरगड तिथे माहूरगडला बौद्ध लेण्या सुद्धा आहे आणि रामगड नावाचा संगारामगड नावाचा किल्ला सुद्धा आहे. आणि रायगड तर आपल्याला माहितच आहे कोकणमध्ये, तिथे सुद्धा गड हा शब्द आपल्याला दिसतो. याच रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड पाली नावाचा ठिकाण सुद्धा, तिथे सुद्धा प्राचीन बौद्ध लेणी आहे, सुधागड पाली. आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे काही कराड परिसरामध्ये जे महाबळेश्वर आहे, तर महाबळेश्वर कोणाला म्हणतात तर महाबली दसबलधारी, दसबल तनुजे म्हणतो आपण बुद्धाला, दसबलधारी आणि महाबली सुद्धा असं बुद्धाचंच एक विशेषण आहे. याच महाराष्ट्रामध्ये माथेरान नावाचं ठिकाण आहे. आता माथेरान म्हणजे काय तर महाथेरान हे बौद्ध भिक्खूंचंच एक ठिकाण आहे. तिथे सुद्धा माथेरानला सुद्धा बौद्ध लेण्या आहे कोटजईच्या. आपल्या या भारतामध्ये जगातील आणि या भारतातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगडचा किल्ला हा राजस्थानला आहे. आणि हा चित्तोडगडचा किल्ला दुसरा तिसरा काही नसून हा चैत्यगड आहे. आणि हा चैत्यगड म्हणजेच त्या चैत्यगड किल्ल्यावर सुद्धा 6 स्तूपांचे अवशेष सापडलेले आहे. मौर्य घराण्याची शाखा चित्रांगद मौर्य राजांनीच चित्तोडगड म्हणजे त्यावेळेच्या चैत्यगड किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे. चैत्यगड किल्ल्यांवर सुद्धा प्राचीन बौद्ध अवशेष आपल्याला दिसतात. आणि या मध्य प्रदेश बेल्टमध्ये ग्वालियर किल्ला आहे. या भारतातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगड किंवा चैत्यगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर सुद्धा प्राचीन बौद्ध स्तूप आहे आणि मौर्य राजांनीच तो किल्ला बांधलेला आहे, चित्तोडगड किंवा चैत्यगड. आणि ग्वालियर किल्ला हा 2nd नंबर भारतातला मोठा किल्ला आहे. तर ग्वालियर किल्ल्यावर जर तुम्ही बघितलं, मी ग्वालियर किल्ल्याला स्वतः भेट दिली आहे. ग्वालियर किल्ल्यावर बौद्ध शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. साची स्तूपांच्या शिल्पकलेचा प्रभाव म्हणजे तुम्ही ग्वालियरच्या किल्ल्याला भेट दिली तर तुम्हाला 24 आऱ्याचे चक्र, धम्मचक्र म्हणजे ग्वालियरचा किल्ला हा बौद्ध स्थापत्य कलेचा, शिल्पकलेचाच त्याच्यावर प्रभाव आपल्याला दिसतो ग्वालियर किल्ला. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही कोंढाणे बौद्ध लेणी आहे, कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कोंढाणे तिथे कोंढाणे किल्लाही आहे आणि कोंढाणे बौद्ध लेणी आहे. तर कोंढाणे म्हणजे काय, कौंडिन्य तथागत भगवान बुद्धांचा प्रथम शिष्य आणि प्रथम अर्हत भिक्खू म्हणजे कौंडिन्य भिक्खू. कौंडिन्य या शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे कोंढाणे किल्ला आणि कोंढाणे बुद्ध लेणी. कोंढाणे बुद्ध लेणी हे कौंडण्य भिक्खूंच्याच शब्दांचा अपभ्रंश आहे. म्हणून कोंढाणे किल्लाही आहे आणि कोंढाणे बुद्ध लेणी सुद्धा आपल्याला दिसतात. आपल्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पितळखोरा नावाची बुद्ध लेणी आहे.
तर ही पितळखोरा बुद्धलेणी म्हणजे काय, तर पितळखोरा, पित म्हणजे काय तर पिवळा, आणि खोरा म्हणजे काय तर आपण म्हणत असतो दरीखोरा, दरीखोरा, दरीखोरा. तर दरीखोरा म्हणजे पीत वस्त्र धारण केलेल्या त्या दरीखोऱ्यामध्ये पीत वस्त्र धारण केलेला जो भिक्खू संघ राहतो, म्हणून त्याला पितळखोरा बुद्धलेणी म्हणतात, जी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आणि वेरूळ बुद्धलेणीपासून 30 किलोमीटर आहे, कन्नड तालुक्यामध्ये. पितळखोरा म्हणजे पीत वस्त्र धारण करणाऱ्या भिक्खू संघांची दरीखोरी किंवा दरीखोरा म्हणजे पितळखोरा बुद्धलेणी होय. आणि या पितळखोरा बुद्धलेणीपाशी सुद्धा किल्ला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हे जे छत्रपती संभाजीनगर आहे, तर हे छत्रपती संभाजी परिसर, तर हे छत्रपती संभाजीनगर परिसर बुद्धाच्या काळामध्ये अश्मक महाजनपद म्हणून ते ओळखल्या जात होतं. म्हणून अजंठा, वेरूळ, औरंगाबाद किंवा घटोत्कचच्या ज्या सर्व बौद्ध लेण्या आहे या अश्मक महाजनपदामध्ये येत होत्या. आणि आपल्याला माहित आहे की पैठण हे पैठण ठिकाण सातवाहन नागवंशी बौद्ध राजांची राजधानी होती. आणि सातवाहन आजही पैठणला जर गेलो तर पैठणला गोदावरी नदीच्या काठावर नागघाट आहे, नागघाट. आणि सातवाहन नागराजे बौद्ध राजांची ती राजधानी होती पैठण. पैठण म्हणजे ज्याला पतिठाण म्हणतात, पतिठाण पैठण हे प्राचीन बौद्ध स्थळ होतं. आणि म्हणून या पारायण सुत्तामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख त्रिपिटकातील पारायण सुत्तामध्ये किंवा पारायण वग्गामध्ये येतो. सुत्त निपातातील पारायण सुत्तामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख येतो. या गोदावरी नदीच्या तीरी म्हणजेच बुद्धाच्या काळातील बावरी आणि त्याचे 16 शिष्य जे भिक्खू बनतात, त्यांनी या पैठण परिसरामध्ये, या देवगिरी पर्वताच्या परिसरामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात बुद्धाच्याच काळामध्ये प्रचार प्रसार केलेला दिसतो. आणि म्हणून शिवनेरी किल्ला, आता शिवनेरी हा पण शब्द घेऊया. सांचीच्या स्तूपावर शिवनेरी नावाच्या एका उपासिकेचं नाव आहे. म्हणजे सांचीच्या स्तूपावर पाली धम्मलिपीमध्ये शिवनेरी नावाच्या उपासिकाचं उल्लेख आहे पाली प्राकृतमध्ये. आणि म्हणून ते तुम्हाला सांचीच्या स्तूपावर तुम्हाला ते पाहायला मिळेल. या भारताला देवभूमी सुद्धा म्हटलं जातं, देवभूमी. आणि म्हणून या भारताला नागभूमी म्हणतात, बुद्धभूमी म्हणतात आणि देवभूमी म्हणतात. देवभूमी म्हणजे काय, ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंचा वास आहे, म्हणून या भारतालाच देवभूमी म्हणतात. आणि देव हा शब्द मुळातच पाली आहे. परंतु आज उत्तराखंड जो परिसर आहे किंवा ज्याला हरिद्वाराचा परिसर म्हणतात, तर या हरिद्वार उत्तराखंड परिसराला देवभूमी म्हणतात. परंतु वास्तविक उत्तराखंड हरिद्वार परिसरालाच नाही तर संपूर्ण जम्बूद्वीप भारताला देवभूमी, नागभूमी, बुद्धभूमी म्हणून सुद्धा प्रचलन होतं. आणि म्हणून ते अर्हतद्वार नसून ते हरिद्वार नसून ते अर्हतद्वार होतं. संभूत सानवासी नावाचे भिक्खू त्या अर्हतद्वारला म्हणजेच आजच्या हरिद्वारला वास्तव्य करायचे. आणि म्हणून किल्ला, गड किल्ला आणि बुद्ध लेण्यांचा आणि बौद्ध भिक्खूंचा खूप मोठा संबंध आहे. जसं वाराणसीला रामनगर नावाचा किल्ला आहे वाराणसीला, आणि वाराणसी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. ज्याप्रमाणे सारनाथ नावाचं बौद्ध स्थळ होतं, त्याचप्रमाणे विश्वनाथ हे वाराणसीला प्राचीन बौद्ध स्थळ होतं. दिल्लीला सुद्धा पुराणा किल्ला आहे. त्या पुराणा किल्ल्यामध्ये बुद्धाची आई महामाया देवीचं शिल्प, बुद्ध आणि बोधिसत्व, मौर्य आणि सातवाहन काळातील स्तूपांचे अवशेष दिल्लीला प्राप्त झालेला आहे. प्रयागराज अलाहाबादला सुद्धा किल्ला आहे आणि तिथेच सम्राट अशोकाचा स्तंभ जो समुद्रगुप्त राजांनी तिथे नेलेला होता, तो सुद्धा तुम्हाला पुराणा किल्ला प्रयागराजमध्ये दिसतो. काशीपूर हे ठिकाण उत्तराखंडमध्ये, तर तिथे सुद्धा किल्ला आहे आणि प्राचीन बौद्ध स्तूप आहे. आणि नागपूरला आपल्या महाराष्ट्रातील मनसर नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ आणि स्थळ आहे आणि तिथे सुद्धा मनसर नावाचा किल्ला आहे. तर जिथे जिथे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात ज्याला नंदगिरी म्हणायचे, तिथे सुद्धा कंधार किल्ला आहे आणि कंधार किल्ल्यावर सुद्धा प्राचीन बौद्ध मूर्त्या आणि बौद्ध अवशेष सुद्धा आहे. तर देव आणि देवी हे शब्दच मुळातच पाली आहे. आणि देव या शब्दाचा महान सम्राट अशोकांच्या बौद्ध प्राचीन स्तूपाशी सुद्धा संबंध आहे. आपण मध्य प्रदेशामध्ये सुद्धा स्तूपांचं कोठार म्हणून ज्याला ओळखलं जातं, म्हणजे स्तूपांची एवढी असंख्य संख्या आहे, त्याला कोठार म्हणलं तरी चालते स्तूपांचे सम्राट अशोकाच्या काळातील. तर देऊर कोठार, बघा देऊर कोठार नावाचं प्राचीन बौद्ध स्तूपांचं भव्य स्थळ मध्य प्रदेशामध्ये आहे, तिथे सुद्धा देव हा शब्द आहे. आणि झारखंड जिल्ह्यामध्ये जे देवघर आहे ज्याला वैद्यनाथ म्हणतात, वैद्यनाथ हे प्राचीन भैषज्यनाथ आहे. बुद्धाला भैषज्यनाथ किंवा वैद्यनाथ म्हणतात. तर वैद्यनाथ जे देवघर झारखंड राज्यामध्ये आहे, तर
देवघर सुद्धा हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. देवघर म्हणजे ज्या बौद्ध भिक्खूंचं वास्तव्यांचं घर. मध्य प्रदेशात मध्ये सुद्धा देवास नावाचं ठिकाण आहे. देवास, देवास सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. देवता लोकांचा वास म्हणजे बौद्ध भिक्खूंचा ज्या ठिकाणी वास आहे म्हणून त्याला देवास म्हणतात. दुसरी गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवगड नावाचा किल्ला आणि गाव सुद्धा आपल्या कोकण महाराष्ट्रामध्ये आहे. देवगड नावाचा किल्ला सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा देवगड नावाचा किल्ला आहे. देवगड नावाचा ठिकाण हे गुजरातमध्ये सुद्धा आहे. देवगड नावाचं ठिकाण राजस्थान आहे. ज्या ज्या ठिकाणी देव हा शब्द येतो त्या त्या ठिकाणी ते बौद्ध धर्माशी ते संबंधित ठिकाण आहे. जिथे देव हा शब्द येतो ते ठिकाण बौद्ध धर्माशी संबंधित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवगड नावाचं ठिकाण राजस्थानला आहे. देवगड नावाच्या बौद्ध लेण्या ललितपूर उत्तर प्रदेशला सुद्धा आहे. उत्तर प्रदेशला एकमेव बौद्ध लेण्या देवगडला आहे. ललितपूरमध्ये देवगड नावाच्या बुद्ध लेण्या उत्तर प्रदेशमध्ये जंगलामध्ये आहे. तर जिथे जिथे देव शब्द येतो ते बौद्ध धर्माशी संबंधित आहे. किंवा गड शब्द, जसं छत्तीसगडमध्ये काही बौद्ध स्थळ आहे, रिवागड, डमरूगड किंवा डोंगरगड आणि पावागड. जसं गुजरातमध्ये सुद्धा पावागड ठिकाण आहे. पावागड म्हणजे काय, हे जिथे पावागड हे गुजरातमध्ये सुद्धा आहे. तर देव या शब्द बुद्ध धर्माशी संबंधित आहे. जसं की देवार्क नावाचं सूर्य मंदिर जे बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये सुद्धा औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. बिहारमध्ये सुद्धा औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवार्क नावाचं सूर्य मंदिर आहे. देवार्क नावाचं सूर्य मंदिर आहे आणि ते देवार्क सूर्य मंदिर प्राचीन बौद्ध विहार आहे आणि म्हणून लक्षात घ्या तिथे सुद्धा देव हा शब्द दिसतो. छत्तीसगडमध्ये भोरमदेव नावाचं ठिकाण आहे, तिथे देव शब्द दिसतो. तर भोरमदेव हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देवटेक आहे. देवटेक म्हणजे तिथे सुद्धा सम्राट अशोकाचा शिलालेख आणि बौद्ध लेण्या आहेत. देवटेक, तिथेही देवटेक हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. देवपाटण नावाचं शहर सम्राट अशोकांनी आपल्या मुलगी चारुशिलाच्या स्मरणार्थ नेपाळ या देशामध्ये निर्माण केलं होतं. आजही देवपाटण नावाचं सम्राट अशोकाने निर्माण केलेलं नगर नेपाळ जिल्ह्यामध्ये दिसतं. देवपाटण. देवदह नावाचं नगर आपल्याला माहीतच आहे, महामाया देवीचं म्हणजे कोलियन लोकांची ती नगरी होती बुद्धाच्या काळामध्ये, देवदह नगरी. आणि या भारताला देवभूमी सुद्धा म्हणतात. नालंदा जिल्ह्यामध्ये देवरिया जिल्हा आहे. देवरिया जिल्हा, तर हे देवरियामध्येच नालंदा नावाचं विद्यापीठ येतं. गुजरातमध्ये सुद्धा जे तारंगा जवळ आहे, गुजरातला जी देवनी मोरीला सम्राट अशोकाचा महान स्तूप गुजरातला लागले आहे. तिथे देवनी मोरी या शब्दाचा अर्थ होतो देवनी मोरी हे प्राचीन सम्राट अशोकाच्या एका स्तूपाचं नाव. देवनी मोरी म्हणजे काय, देवानां प्रियदस्स मौर्य असा त्या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर देवनी मोरीला सुद्धा बुद्धांच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहेत. तिथेही देवनी मोरी हे ठिकाण गुजरातमध्ये आहे. देवकुली नावाचं ठिकाण सुद्धा बौद्ध बिहारमध्ये आपल्याला दिसतं. आणि या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देवळी नावाचं ठिकाण आहे. देवळी नावाचं म्हणजे महान सम्राट, म्हणजे जिथं देव हा शब्द येतो, देव हा शब्द बौद्ध धर्मासीन, बौद्ध भिक्खूशीन, बुद्धाशीन संबंधित आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. जिथे जिथं देव शब्द येतो त्याचा ब्राह्मणी धर्माशी काही संबंध नाही. महान सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप बांधले होते, त्या 84,000 महास्तूपापैकीच्या एका महास्तूपाचे नाव देवळी महास्तूप होतं. हे देवळी महास्तूप आजही देवळी महास्तूप, बौद्ध महास्तूप आजही ओडिसा राज्यामध्ये आपल्याला दिसतो. देवळी हे एका महास्तूपाचं नाव आहे. 84,000 महास्तूपांच्या एका महास्तूपाचं नाव देवळी पर्वतावर असल्यामुळे त्याला देवळी नावाचा महास्तूप असं म्हटलं जातं. तर हे देवळी महास्तूप सध्याला ओडिसा राज्यामध्ये आहे. देवळी नावाचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे, जिथं देवळी तालुका आहे. आमच्याच वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी नावाचा तालुका आहे. तर देवळीला सुद्धा राष्ट्रकूट राजाचा ताम्रपट प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून देवळी म्हणजे काय, तर देवळांची देवळी नाही, तर जे देव लोकांचं वलय ज्या ठिकाणी आहे, देवळी देवता लोकांचं वलय ज्या ठिकाणी आहे म्हणून त्याला देवळी म्हणतात. देवळी म्हणजे देवळांची देवळी असा त्याचा अर्थ नाही. देवळी हा शब्दच मुळातच बौद्ध धर्माशी संबंधित आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुका आहे. राजस्थानमध्ये सुद्धा देवळी नावाचं एक गाव आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा देवळी नावाचं एक उपनगर आहे.
अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये देवळी नावाचे एक गाव आहे. नागपूरमध्ये सुद्धा देवळी आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा देवळी तालुका आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा देवरी नावाचा तालुका आहे. आणि नाशिकमध्ये आपल्याला माहित आहे देवळाली नावाचा परिसर आहे. देवळाली आणि देवळी नावाचा पर्वत ओरिसामध्ये आहे. एका रेजिमेंटचं नाव देवळी रेजिमेंट सुद्धा आहे. आणि म्हणून जेव्हा कपिलवस्तूचं उत्खनन विल्यम पेपे यांनी केलं तर तिथं अभिलेख प्राप्त झालाय. तिथं देवपुत्रे महाकपिलवस्तू भिक्खू संघस असा उल्लेख आहे. देवपुत्र कोणाला म्हटलेला आहे? बौद्ध भिक्खूंनाच म्हटलेला आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये देवगाव नावाचं एक गाव आहे. देवगाव नावाचं एक गाव आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये. तर देवगाव म्हणजे जिथं देवता लोक. आजही त्या देवगावपाशी नागापूर नावाचं ठिकाण आहे जे नागवंशी लोकांशी संबंधित आहे. म्हणजे देवगावला लागूनच असलेलं नागापूर ठिकाण आणि देवगाव म्हणजे देवता लोक, ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंचं वास्तव्य असतं. तर अशा प्रकारे जिथे जिथे देव हा शब्द आपल्याला दिसतो ते बौद्ध धम्मासीन, बौद्ध भिक्खूशीन, बुद्ध धम्माचे ते सूतक आहे. बौद्ध धम्मासीन ते संबंधित शब्द आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जो देवगिरीचा किल्ला आहे, हा देवगिरीचा किल्ला, देव म्हणजे काय? बौद्ध भिक्खू ज्या ठिकाणी वास्तव्य करत होते, म्हणून देवगिरी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आजही देवगिरी किल्ल्यावर प्राचीन बौद्ध स्थळांचे अवशेष आपल्याला दिसतात. आणि देवगिरीचा किल्ला हा बुद्ध लेणीवर बांधलेला आहे असंही जेम्स टॉड इतिहासकाराचे म्हणणे आहे. आणि म्हणून देवगिरी, ज्याचं नाव आता दौलताबाद किल्ला आहे, तर देवगिरी हे प्राचीन बौद्ध भिक्खूंचं वर्षावासाचं, बौद्ध धम्माचं मोठं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. देवगिरी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवगिरी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि देवगिरी, ज्याचा आता दौलताबाद किल्ला म्हणतात, त्याचं संशोधन होणं, देवगिरी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे हे आपण लोकांना सांगावं. तर आज या ठिकाणी देवगिरी म्हणजेच दौलताबादचा किल्ला हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे हेच मला सांगायचं होतं. या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.